चाळीतल्या छोट्याशा पत्र्याच्या 2 रूमांमधला हा प्रवास आज स्वतःच्या बंगल्यापर्यंत पोहोचलाय. गुड मॉर्निंग क्युटीज, वेलकम टू डे विथ बनी. सो नेहमीप्रमाणे शॉपमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी डाळिंब खाल्लं. रोजचा दिवस सारखा आणि दिवसभर काम म्हटल्यावर कंटाळा येतो यार. रोज रोज काय एकसारख्या गोष्टी करायच्यात. मग मस्तपैकी रेडी झाले आणि मूवी बघायला एकटीच गेले. आज मी दशावतार मूवी बघितला. बाप मूवी आहे सिरियसली. ते जे आजोबा आहेत ज्यांचं नाव बाबुली आहे, एवढे भारी ऍक्टर आहेत, एवढी छान त्यांनी ऍक्टिंग केली. मन एकदम असं भारावून गेलं बघून. कारण काय त्यांचं एज एवढा आहे, त्यात एवढा भारी परफॉर्मन्स, एवढी भारी एनर्जी, जाम आवडलं मला. मी टाइम स्पेंड करून झाल्यानंतर मी गेले माझे डोळे चेक करण्यासाठी. खूप साऱ्या फ्रेम्स बघितला पण एकही मनासारखी भेटली नाही. मग ही फायनल केली आणि ज्या टाइमला मी घ्यायला गेले ना तेव्हा मला ही दिसली. मग तेव्हा असं झालं की यार आधी का नाही दिसलीस तू. ओके, सो सारखं मोबाईल यूज करून एडिटिंग करून डोळ्यांना त्रास होत होता म्हणून घ्यायला गेली तर त्याने सांगितलं अजून नंबर लागलेला नाहीये, अर्धा नंबर आहे आता. आणि माझ्या मम्मीने मस्तपैकी चकुली केली होती, ती खाल्ली. मग मम्मी आणि मी दोघी चालायला गेलो आणि येत असताना आम्ही आधी जिकडे राहत होतो ना त्या घरी गेलो. हो, याच चाळीत 2 पत्र्याच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो आणि हीच ती रूम ज्याच्यामध्ये माझं लहानपण गेलं. दिवस कसे बदलतात ना, आणि ते एवढे बदलतील असं तर कधीच वाटलं नव्हतं. आणि दिवस बदलण्यासाठी कष्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय.